So the chapter's name, it is what beta? It is morphology of flowering plants. So what is the name of the chapter? Bolo? Yes, it is morphology of flowering plants. Okay. So here, first of all beta, morphology of flowering plants. What is morphology? First of all, what is morphology? Anyone beta? Bolo. What is morphology? Yes, logy means what? Yes, logy means what? It is study. ठीक है? So he is highly study. दूसरा word क्या है बेटा? Morpho. Morpho it means internal structure की external structure. It is external structure. So it will be what? It is external structure. So you can say that what is morphology? It is the study of external structure. है ना? Study of what? External structure. Of what beta? Of flowering plants. है ना? Just now we have completed kingdom Plantae. है ना? Kingdom Plantae. In kingdom Plantae, which division is a flowering plant? Gymnosperms की angiosperms. It is angiosperms. Very good. So it is related with what? Angiosperms. Concept clear झाली का बेटा? So in this chapter, in this अख्खा chapter, we have to study the angiosperms, which are actually the flowering plants, and in these angiosperms we have to study their external structure. That is the morphology. एवढं लक्षात आलंय? So एक जो प्लांट असतो, फॉर एक्झाम्पल इफ यू टेक दिस ॲज द प्लांट, हा एक प्लांट आहे, तर हा अख्ख्या चॅप्टर मध्ये what we have to study? We have to study the roots, right? Then leaves, stem, flowers, fruits, seeds, etc. लक्षात येत आहे? In this chapter what we have to study beta? We have to study each and every part of the flowering plant. Flowering plant means angiosperms. एवढं लक्षात आलं? Each and every part it means डिटेल मध्ये. जसं आपण रूट्स घेतले तर रूट्स आहे, रूट्स एक्झॅक्ट काय असतात, रूट्सचे जे आहे तर टाइप्स काय असणार आहे, त्याचे मॉडिफिकेशन्स काय असतात. म्हणजे हा चॅप्टर इतकं छान चॅप्टर आहे ना की म्हणजे मी असं म्हणते की जोपर्यंत आपण ही स्टडी करत नाही ना तर आपण असं लक्षच देत नाही प्लांट्सकडे, की प्लांट्समध्ये पण किती व्हरायटीज आहेत, लीव्समध्ये किती व्हरायटीज आहेत, है ना. फ्लावर्सचे तर लगेच कळतात ते बिकॉज दे आर व्हेरी ब्युटिफुल. फ्लावर्सचे व्हरायटीज कळून जातात, बट लीव्समध्ये, स्टेममध्ये आहे, रूट्समध्ये हे सगळं आपण लक्षच देत नसतं. पण ही खूप साऱ्या व्हरायटीज जे आहेत ना तर या प्लांट्समध्ये प्रेझेंट असतात. सो ईच अँड एव्हरी पॉईंट वी हॅव टू स्टडी इन डिटेल. वन्स अगेन NCERT मध्ये मॉडिफिकेशन्स वगैरे हे खूप डिटेल दिलेले नाही आहेत, आपण कंपॅरिझनमध्ये स्टडी करतोय. सो ऑफकोर्स तुम्हाला लक्षात येईल की NCERT मध्ये किती थोडंसं दिलेलं आहे आणि बोर्ड्समध्ये प्रचंड दिलेलं आहे, जे फार इम्पॉर्टंट आहे नीटसाठी सुद्धा. ओके चल. सो हिअर बेटा वन बाय वन. फर्स्ट ऑफ ऑल ॲक्च्युली हिअर सी व्हॉट आर दीज. These are the sum of the, yes, classification of what beta? Angiosperms they are saying, है ना. Classification of angiosperms. In this actually here are the words, some of the words, and these words they are given only in boards, not given in NCERT. Okay, so first of all the classification of angiosperms, in that what is the first term? First term it is what? Hydrophyte. What is the first term? Hydrophyte. बेटा द हायड्रोफाइट. बायो मध्ये आपण काय सवय करतो बेटा? ऑलवेज ब्रेक द वर्ड. वर्डला काय करायचंय आपल्याला? नेहमी ब्रेक करायचं आहे. इथे जर तुम्ही ब्रेक केलं तर हायड्रोफाइट आहे, तर हायड्रोफाइट इट मीन्स हाऊ यू विल ब्रेक इट? हायड्रो अँड दुसरा काय बेटा? फाइट आहे. व्हेरी गुड. In this fight word is there. What is the fight? Fight म्हणजे काय? Fights. आपण काय स्टडी करतोय? प्लांट्स. मग फाइट्स म्हणजे काय बेटा? प्लांट्स असणार आहे. हायड्रो मीन्स वॉट? एक्वेटिक, वॉटर आहे, बराबर. सो वॉटर हायड्रोफाइट्स. हायड्रोफाइट्स मीन्स ग्रोईंग इन एक्वेटिक हॅबिटॅट, बरोबर. हे सगळे टर्म्स व्यवस्थित करायचे आहेत, लर्न करायचे. So what are hydrophytes? These are the plants which grow in water, aquatic habitat. बराबर. What is the example? Example is
हायड्रिला, वर्ड मध्येच आहे हायड्रिला है ना, हायड्रिला. सो हायड्रिला इज द एक्झाम्पल ऑफ व्हॉट बेटा, हायड्रोफाइट. ठीक आहे. सो हे एक झालं. सेकंड इट इज व्हॉट बेटा, सेकंड वर्ड इट इज झिरोफाइट. चेक करा, झिरोफाइट. फाइट मीन्स व्हॉट अगेन, द प्लांट्स है ना. नेक्स्ट वर्ड इट इज व्हॉट, झिरो वर्ड दे आर सेइंग. मी ना याला झिरो म्हणजे झिरो वाला जो झिरो आहे तर ते झिरो वॉटरफॉल असं बोलते मी. व्हॉट आय टेक, झिरो वॉटर. झिरो वॉटर, झिरो वॉटरफॉल मीन्स कुठले प्लांट्स आले बेटा, ते डेझर्ट आले. कोण आले ते, डेझर्ट आले, है की नाही. सो झिरोफाइट्स मीन्स द प्लांट्स विच विल लिव्ह इन डेझर्ट्स है ना. सो ग्रोइंग इन रिजन्स विथ डेझर्ट्स मध्ये वॉटर कशी असते, खूप असते की स्कॅन्टी असते, स्कॅन्टी असणार आहे. दॅट इज ऑर नो रेनफॉल लाईक डेझर्ट. सो इट इज व्हॉट बेटा, दॅट इज दी desert. Xerophytes. Example it is opuntia. What is example, opuntia. हे सगळे वर्ड्स आहे ना, हे सगळे याची इमेजेस आपण पुढे पुढे घेणार आहे. opuntia खूपदा येणार आहे. नीट साठी जे प्रिपेअर करताय, लास्ट टाइम पण आपण किंगडम प्लांटे घेतला होता. किंगडम प्लांटेचे एक्झाम्पल्स होते. ठीक आहे. त्याच्यानंतर किंगडम ॲनिमलियाची एक्झाम्पल्स आणि अजून एक कोण उरला बेटा, दॅट इज मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स. त्याचे एक्झाम्पल्स कन्फ्युजिंग आहेत. व्यवस्थित व्यवस्थित लक्ष देऊन तुम्हाला थोडासा टाइम देऊन लर्न करावं लागेल, तरच ते एक्झाम्पल्स लर्न राहतील. MFP जेवढा नीट साठी तर जेवढा NCERT दिला तेवढंच करायचं आहे, पण परफेक्टली करायचं आहे. तर कन्फ्युजन्स येतात. बोर्डचा हा जो टॉपिक आहे, हे सगळे जे काही आपण स्टडी करणार आहे हे आपल्याला हेल्प करणार आहे NCERT ला समजून घेण्यासाठी. आलं बाळा लक्षात. सो म्हणून देतात प्रॉपर बघा. इथे आता एक्झाम्पल्स येते, तुम्हाला हे लिहावेच लागतील, लिहूनच लर्न करावे लागतील पूर्णपणे. लिस्ट बनवावी लागेल. पहिल्या ह्याच्यात आपण काय घेतला, हायड्रिला. हायड्रिला कसलं होतं एक्झाम्पल, हायड्रोफाइट्स. दुसरा कोण आहे बेटा, ऑपुंचिया. ऑपुंचिया कसलं एक्झाम्पल आहे, झिरोफाइट्स आहे. मी जरी मध्ये मध्ये नीटचे स्टुडंट्स करते, इट डझंट मीन बोर्डच्या मुलांनी हे अभ्यासच नाही करायचा आहे, करायचं आहे, सगळ्यांना करायचं आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट वन इट इज व्हॉट बेटा, दॅट इज सॅमोफाइट्स. काय बोललेले आहेत बेटा ते, सॅमोफाइट्स. सो सॅमोफाइट्स मीन्स दीज आर ग्रोइंग इन विच सॉइल, सँडी सॉइल है ना, रेती एक्सेट्रा जे असतात तिथे. जसे कोण येईल बेटा, इलायमस और इलिमस है ना, इलिमस असणार आहे ते. नेक्स्ट वन इट इज व्हॉट बेटा, लिथोफाइट्स. लिथो 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 वर्ड कुठे आलाय का आठवत, लिथो, लिथोटॉमी, लिथो वर्ड कुठला चॅप्टर आपला झाला होता, युरिनशी रिलेटेड, युरिनशी रिलेटेड न्यूट्रिशन की एक्सक्रीशन. एक्सक्रीशन, एक्सक्रीशन मध्ये किडनी मध्ये डॅश डॅश बनतात. काय बनतात, पेन होतं पेशंटला, काय बोलायचं, किडनी स्टोन्स. किडनी स्टोन्स असतात. मग किडनी स्टोन्स येतात, मग त्यांना आपण काय बोलतो, बघ ते स्टोन्स जे असतात, लिथो वर्ड घेतो आपण तिथे. लिथो, पेबल्स, स्टोन्स है ना किडनी मध्ये. सो त्यानुसार असतात. सो हिअर ऑल्सो दे आर सेइंग व्हॉट बेटा, की वर्ड इट इज व्हॉट, लिथो. लिथो मीन्स स्टोन्सशी रिलेटेड, स्टोन, रॉक एक्सेट्रा. सो व्हॉट आर लिथोफाइट्स, दीज आर ग्रोइंग ऑन व्हॉट बेटा, रॉक्स है ना. रॉक्स वरती बघितले असणारे छोटे छोटे जे प्लांट्स रॉक्स वरती ग्रो झालेले असतात. सो दे आर नोन ॲज व्हॉट, लिथोफाइट्स दे आर. ठीक आहे. नेक्स्ट इट इज व्हॉट, दिस वर्ड इज इम्पॉर्टंट, हॅलोफाइट्स. येस, Halophytes means where they are growing? They are growing in saline soil. What is saline beta? Saline soil जे आहे तर कशी असणार आहे, it is कशी असते saline soil. म्हणजे हे जे आहेत ना, तर इथे हॅलोफाइट्स आहे ना, जसं आपण दलदल मार्शी लँड बोलतो आपण, मार्शी एरिया. मार्शी एरिया म्हणजे काय असतं बेटा, दलदल एरिया, चिखल, तर त्यानुसार असणार आहे. आणि सलाईन म्हणजे अजून काय असणार आहे, सॉल्टी असेल. एक्झाम्पल कोण घेतोय बेटा आपण, दॅट इज मॅंग्रोव्ह. एक्झाम्पल इट इज रायझोफोरा. इट इज आर खाली येतोय, दॅट इज रायझोफोरा. वन्स अगेन, हाऊ मेनी फाइट्स वी हॅव सीन, 5 आर देअर. ठीक आहे. किती किती, फर्स्ट वाला, अच्छा मी विचारते ते सांगा. ॲक्वाटिक प्लांट्स, हायड्रोफाइट्स. त्याच्यानंतर डेझर्ट वाले, झिरोफाइट्स. सँडी सॉइल वाले, सॅमोफाइट्स. रॉक वाले, लिथो. आणि मार्शी लँड वाले, हॅलोफाइट्स. मार्शी लँड हे सलाईनच्या ऐवजी ना मार्शीच पाहिजे होतं इथे, मार्शी पाहिजे, मार्शी एरिया. ओके. सो ते झाले कोण बेटा, दॅट इज दी हॅलोफाइट्स. आणि हॅलोफाइट्स मध्ये एक्झाम्पल कोण येतं, रायझोफोरा.
चलो एक बघू आता आपण. हायड्रीला हाव इट लुक्स, हे आत्ताच बघितलं ना आपण फक्त बघितलं ते. हायड्रीला इट इज व्हॉट, हायड्रोफाइट. इट लुक्स लाईक दिस बेटा, जस्ट ओव्हरलुक करा. हे बघितले तुम्ही असा हा प्लांट? नाही, गावाकडे असतो. दुसरी गोष्ट इथे, कारण मी गावाकडेच बघितलं होतं. दिस इज व्हॉट ऑपुंचिया, हे बघितलंय आहे? येस, दिस इज ऑपुंचिया. ऑपुंचिया नाव बघा, ऑपुंचिया असं याच्यात तुम्हाला कळलं असेल काय बोलायचं, मला काय म्हणायचं आहे ते. ऑपुंचिया काय बोलतात ते, अपुनका, त्या टाईप मध्ये ऑपुंचिया. सो दॅट इज झिरोफाइट बेटा. झिरोफाइट आहे हा, खूपदा येणार आहे ऑपुंचिया. बघून घ्या आता त्याच्यावरती काय काय आहे, स्पाइन्स आहेत है ना. हे सगळे 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 अडॅप्टेशन्स मध्ये येणार आहे. झिरोफाइट इट इज कॅक्टस टाईप, राईट. सो ते एक आहे. नेक्स्ट इट इज व्हॉट बेटा, इलायमस. हे तर बघितलं असणार आहे है ना. इलायमस वीड मध्ये जात आहे ना हे. इलायमस इट इज सॅमोफाइट. येस, सॅमोफाइट. सॅमोफाइट म्हणजे कुठे होतं, सँडी सॉइल मध्ये है ना. एस येत आहे तिथे. देन काउचिडियम. काउचिडियम एक एक्झाम्पल आहे. लिथोफाइट, हे पण बघितलंय. लिथो रॉक्स आहे तिथे आलेला. सो दिस इज विच वन एक्झाम्पल, इट इज काउचिडियम. काउचिडियम आपण नव्हतं घेतलं ना तर तिथे, पण हे काउचिडियम आहे. ओके, बस झालं. ठीक आहे. सो दिस इज ऍक्च्युअली द फर्स्ट वाला. एकदा ओव्हरलुक करा बुकमध्ये. डिरेक्टली कम टू दॅट चार्ट, अँजिओस्पर्म्स वाला चार्टमध्ये जा. जस्ट ओव्हरलुक करा, अंडरलाईन करा पेन्सिलने. डन बेटा. बोर्डची बुक आणायची आहे नीटच्या स्टुडंट्सची पण, ह्या चॅप्टरला लागणार आहे आपल्याला. चल, नाव नेक्स्ट वन बेटा. इट इज ॲक्च्युअली द रिलेटेड विथ द मॉर्फोलॉजी, दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ द प्लांट. नेक्स्ट हेडिंग काय बेटा, इट इज मॉर्फोलॉजी. वेल, बट बिलो दॅट आहे ना वन पॅरेग्राफ इज गिवन. चार्टच्या बिलो एक पॅरेग्राफ दिलेला आहे. सी व्हॉट दे आर सेइंग. फर्स्ट ऑफ ऑल वन वर्ड इज देअर, फेवरेबल कंडिशन है ना. एक वर्ड आहे फेवरेबल कंडिशन आणि दुसरा आहे अनफेवरेबल. सो व्हॉट डू यू थिंक बेटा, फेवरेबल कंडिशनचं मीनिंग काय असेल? फेवरेबल कंडिशन मीनिंग काय असेल? बाळा सार्थक तू इथे ये, तुम्ही दोघं बारीक बारीक इथे मग जाणं. बुक शेअर कर. फेवरेबल कंडिशन काय असते बेटा, कुठल्याही गोष्टीसाठी फेवरेबल कंडिशन काय असते? ते प्लांटला सुटेबल कंडिशन्स. व्हेरी गुड. फेवरेबल कंडिशन्स मीन्स व्हॉट, सुटेबल कंडिशन्स. अनफेवरेबल कंडिशन्स मीन्स व्हॉट बेटा, नॉन सुटेबल कंडिशन्स आहेत. ओके, मग आता मला एक सांगा की स्टुडंट लाईफमध्ये, ठीक आहे, स्टुडंट लाईफमध्ये गरमी होत असेल, गरमीचे दिवस असतात, मस्तपैकी रूममध्ये AC आहे किंवा खूप थंडी असेल तर शक्यतो आपल्या इथे खूप थंडी नसते की आपण हीटर यूज करू, असं हीटरचे असं रूममध्ये हीटर ते. बट गरमीच्या दिवसांमध्ये आपण काय यूज करत असतो, AC जे तर घरी लावलेलं असतं तर, ठीक आहे. आणि तुम्ही लोक कुठल्या लाईफमध्ये आहात आता, कुठल्या स्टेजमध्ये? तर स्टुडंटच्या स्टेजमध्ये आहात, लाईफमध्ये आहात, ठीक आहे. घरी मस्तपैकी AC आहे, अभ्यासाला आपण बसलो की आपल्याला 4 वाजले की चहा येतोय, आई देते आहे, आई तर जेवण देते, हे सगळं आहे, जाण्या येण्यासाठी गाडी आहे, ठीक आहे. सो हे सगळे आर ऑल दीज फेवरेबल कंडिशन्स और अनफेवरेबल कंडिशन्स? अजून एक फेवरेबल कंडिशन, मोठे मोठे क्लासेस लावलेले, खूप सारी फीस भरून पॅरेंट्सने, हवे ते कपडे आणून देत आहे, जे बुक्स मागितले ते बुक्स देतात आहे, हा पेन नको तो पेन नको, भारीतलाच पेन पाहिजे, हे सगळं तुम्हाला देतात आहे. ऑल दीज आर फेवरेबल कंडिशन्स और अनफेवरेबल कंडिशन? ऑल दीज आर फेवरेबल कंडिशन्स, ठीक आहे, चालेल. दुसरी गोष्ट, अनफेवरेबल कंडिशन्समध्ये खूप जास्त गरमी होते आणि स्टुडंट्स जे आहेत तर असे पण क्लासमध्ये बसले किंवा घरी पण गरमी भयानक आहे, पण ना फॅनची सोय आहे, ना जे आहे तर AC तर बिलकुलच नाही आहे. उन्हाच्या झळा अगदी येतात आहेत. मे बी तुम्हाला लक्षात येत असेल, मी एक एक्झाम्पल सांगते, हे मी आधी पण शेअर केलेलं होतं, रिअल कंडिशन होती ती. म्हणजे की उन्हाच्या झळा, दिस वर्ड है ना, की विंडो ओपन केली की ऊन एवढं येत आहे, ते सगळं एवढं लागतं. तर याच्यामध्ये भूक लागलेली असते पण खायला नाही आहे, अवेलेबल नाही होते, अगदीच
ऑटो, प्रायव्हेट ऑटो नाही करता येते, त्यामुळे बसने यावं लागते किंवा मग शेअर ऑटोने खूप वेळ थांबून दाबून दुबून यावं लागतंय. ऑटोमध्ये शेअर ऑटो, आय डोंट नो, मी पण शेअर ऑटोमध्येच ट्रॅव्हल करते, सो आय नो हाऊ टू मॅनेज. आर ऑल दीज फेवरेबल कंडिशन्स और अनफेवरेबल कंडिशन्स? अनफेवरेबल कंडिशन्स फॉर स्टडी, है ना? ठीक आहे, चलो. पण आता हे वेगळं झालं. आता फेवरेबल कंडिशन्स अँड अनफेवरेबल कंडिशन्स. तुम्ही स्टुडंट लाईफमध्ये आहात. स्टुडंट लाईफमध्ये हे उलटं घेतोय. आता आपण हे प्लांट्सची गोष्ट वेगळी करू, आपण स्टुडंट लाईफची गोष्ट करते. जे पण मी कंडिशन्स सांगितल्या याच्यामध्ये असं असतं बेटा की स्टुडंट्सला जितकं जास्त तुम्हाला जितके जास्त लाड नाही भेटणार तितकं तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड राहणार आहात स्टडीवरती. आलं लक्षात? जितके जास्त तुमचे लाड कमी होतील ना, सगळं काही अवेलेबल करून देणं हे सगळं जितकं कमी होईल तितकं जास्त तुम्ही स्ट्रगल करायला शिकणार आहात, तितकं जास्त स्टडी होणार आहे. तुम्ही फोकस राहायला पाहिजे. बाकीच्या एक्सटर्नल थिंग्स मिळो ना मिळो, एसी मिळो ना मिळो, काहीही असू दे, पण आपल्याला काय करायचं आहे? फोकस्ड पाहिजे. 1.5 वर्ष 2 वर्ष जे आहेत 11th and 12th फोकस्ड पाहिजे. गाडी असो ना असो येण्या जाण्यासाठी, बिकॉज आता जिथे मी जाऊन आली तिथे काहीच व्हेकल्सची फॅसिलिटी नाही आहे, काहीच नाही. मुलांचं येण्या जाण्यातच खूप वेळ जातो. सेम तसं तुमचं नाही होत आहे. तुम्ही खाली गेलात की लगेच तुम्हाला ऑटो अवेलेबल आहे, तुमची स्वतःची गाडी आहे, सगळं काही आहे. फॅसिलिटीज मिळो ना मिळो, आपण फोकस्ड राहिलो ना की आपला एक अभ्यास आपलं ते व्हायला पाहिजे असतं. अँड मोस्टली आय हॅव सीन, बऱ्याच वेळा मी हे पण बघितलेलं आहे की जे मुलं फोकस्ड असतात ना त्यांना फेवरेबल कंडिशन्स नाही भेटल्या, अनफेवरेबल कंडिशन्समध्ये पण ते रिझल्ट आणतात. बरोबर? तर हे खूप जास्त जे आहेत ना सॅक्रिफाईस यायला पाहिजे किंवा आपण डेडिकेशन बोलतो तर ते पाहिजे असतात. त्या गोष्टी होऊन गेल्या. जसं अथर्वचं एक्झाम्पल मी सांगत होते, ते जे तर त्याचा रिझल्ट किती छान होता, तर ती गोष्ट इथे आता प्लांट्सशी रिलेटेड जे असणार आहे. इफ वी सी अबाउट द प्लांट्स, सो प्लांट्सच्या ग्रोथसाठी व्हॉट विल बी द फेवरेबल कंडिशन्स? व्हॉट आर द फेवरेबल कंडिशन्स फॉर ग्रोथ ऑफ प्लांट्स? काय पाहिजे? प्लांट्सची ग्रोथ कधी छान होणार आहे जेव्हा तुम्ही काय काय देणार त्यांना? वॉटर. जितकं हवा पाहिजे तितकं, जितकं हवी आहे वॉटर तितकं देत आहे. हा, अजून सनलाईट पाहिजे. येस, अजून सॉइल पाहिजे, न्यूट्रिएंट्स है ना. सॉइल मध्ये काय असतं बेटा? न्यूट्रिएंट्स. इफ ऑल दीज थिंग्स इफ यू आर प्रोव्हाइडिंग टू द प्लांट देन ऑफकोर्स इट विल ग्रो प्रॉपरली. बरोबर? पण तर जर तुम्ही ह्या कंडिशन, म्हणजे ह्या कंडिशन्स काय झाल्या? ऑल दीज आर फेवरेबल कंडिशन्स. बट व्हॉट अबाउट अनफेवरेबल कंडिशन? सपोज एक प्लांट आहे शेडवाला, शेड लव्हिंग प्लांट आहे. शेड लव्हिंग प्लांट मीन्स जो सावलीतच पाहिजे असतो, आणि त्याला तुम्ही जे तर बाहेर सनलाईट मध्ये ठेवतात, तर मग हे काय झालं? ती सनलाईट त्या प्लांटसाठी फेवरेबल की अनफेवरेबल? अनफेवरेबल आहे. मग त्याची ग्रोथ होईल का प्रॉपर? नाही होणार. एवढं लक्षात आलं बेटा? बिकॉज याच्या पुढे बऱ्याच वेळा आहे ना फेवरेबल अँड अनफेवरेबल कंडिशन्स विल कम. ओके, सो सेम in that below the chart they are saying कि suppose one seed is there, है ना, seed is there, angiospermic seed is there. So seed चं proper germination कधी होते बेटा? What is the germination? Seed germination. Suppose if you are having a seed, हा कोण आहे बेटा? एक छोटासा सीड आहे. या सीडला तुम्ही सॉइल मध्ये टाकलं, ठीक आहे. मग सॉइल मधून त्याचा एक छोटासा काय तयार झाला बेटा? प्लांट आला. मीन्स व्हॉट वर्ड यू विल सी हिअर? दॅट सीडचं काय झालंय? जर्मिनेशन. सीड हॅज जर्मिनेटेड. बट सीड कधी जर्मिनेट होईल बेटा? प्लांट मध्ये कन्वर्ट होईल when the seed will get which conditions? Favorable conditions. Clear का बेटा? रीड करा तिथे खाली जे दिलेलं आहे. That in angiosperms under seedling. Yes. So what is the difference in seedling and plant? Seedling छोटासा, सीड जर्मिनेट झाल्यावर छोटासा जे प्लांट येतं, दॅट इज व्हॉट बेटा? सीडलिंग. रोप जे छोटस बोलतोय. आणि सीडलिंग नंतर मोठा काय होतं बेटा? प्लांट मध्ये मोठा होणार आहे. चल, नाउ हिअर चेक करा. नेक्स्ट टॉपिक इट इज व्हॉट अबाउट द मॉर्फोलॉजी. इफ यू सी दिस डायग्राम, आता इथे ना ह्या बेस कंप्लीट करायचे आहेत आपल्याला. व्हेन यू सी दिस डायग्राम बेटा, इन दिस डायग्राम यू कॅन सी दिस पार्ट, इट इज रूट, है ना, रूट वाला सॉइलचा पार्ट आहे. सो हा वाला पार्ट कोण आहे बेटा? सॉइल आहे. सॉइल मध्ये काय असते? कुठली सिस्टीम प्रेझेंट असणार आहे?
root system. So what it is there beta? It is root system is there. ठीक है. And above the soil it will be which system beta? That is shoot system. ठीक है. So this is the first point. You know beta, है ना? Root system and shoot system you know. ठीक है. After that in the root system, when you see the roots, है ना? In the roots first there will be this one. It is what beta? The primary root, है ना? And primary root च्या नंतर काय असणार आहे बेटा? The branches, secondary root, tertiary root, like that, है ना? So what are these beta? The branches are there. ठीक है? Means beta, when you see properly na, in root system only roots are there. Although they may be primary root, secondary, tertiary, but फक्त सगळे कोण आहे बेटा? They are roots only, है ना? म्हणजे हे होमोजिनस झाले. हे काय झाले बेटा? होमोजिनस. होमोजिनस म्हणजे लक्षात आलंय all the parts are what? Of roots only. Same organ is there, है ना? Same organ. Homo means what? Same. So सगळे कोण आहे? रूट्सच आहे. म्हणून वर्ड काय घेताय? होमोजिनस. ठीक आहे. But what about the shoot system? है ना? What about the shoot system? In the shoot system, you can see first of all, this is what beta? The stem. ठीक है? Stem वरती इथे काय पार्ट असतो बेटा? काय वर्ड यूज करणार आहे? Nodes. ही लोक कोण असतात बेटा? These are nodes. Nodes. बराबर? Nodes आहे. मग between nodes what part is there बेटा? Internode is there. ठीक है? Internode. ठीक है? After that from the nodes what is arising? Branch is arising. Branch. बराबर? On the branch what will be there? Of course leaves will be there. Now another thing it is beta कि when you see the nodes or like this wala part, this is actually the stem. This is node. From the node what is arising? Branch is arising. You can see there is formation of one what beta? Angle. Can you see here? Angle. Maths मध्ये येतं ना तुमचं angle. है ना? So तसं तिथे काय फॉर्म होतोय? Angle. इथे पण angle आहे. इथे पण काय बेटा? Angle आहे. Here also angle is there. Right बेटा? You will call this angle as what? Axial. विसरायचं नाही. Angle ला काय बोलणार बेटा? Axial बोलणार. ठीक आहे? आता होतं कसं की from this axial छोटा birds will grow. What will grow beta? Bird, है ना? B-U-D, bird. So the bird which is growing in this one axial, so you will call this as what beta? Axillary bird it is. So see here this wala part, it is what? The axillary bird. The bird which is appearing at the tip, so you will call it as what? Terminal. Or what is another word? That is apical bird. Which bird it is? Apical bird. एवढं लक्षात आलंय? Axillary bird, then apical bird is there. Next thing it is बेटा, this वाला bird, हे जे bird आहे ना, तर ते काही पण याच्यात grow होऊ शकतात. They may grow as, bird ची growth करायची. Grow as what बेटा? Flower. दिसला हा फ्लावर कुठून आला? इथे कोण होता बेटा? What was there? Axillary bird. Axillary bird grow कशात झालाय? फ्लावर मध्ये. सो फ्लावर कुठे आलाय बेटा? In the axil. बराबर? त्यानुसार एवढं एक लक्षात आलंय. ओके. नेक्स्ट वन इट इज अनदर. अजून काय दिसतंय तुम्हाला की हे जे लीफ आहे, थोडं समजून घ्या, परत डिटेल मध्ये पुढे येणार आहे. लीफ आहे, दॅन दिस पार्ट ऑफ द लीफ. लीफ असते ना बेटा, लीफचा हा वाला जो पार्ट आहे, यू विल कॉल इट एज व्हॉट? पिटिओल. What it is beta? Petiole. Another word it is, you will call it as stalk. Stalk of leaf. काय बोलायचं बेटा? Stalk of leaf. Stalk म्हणजे एखादी गोष्ट ज्याला तुम्ही असं पकडताय. As for example, जसं आता हा जो पार्ट आहे आपल्याकडे, याला इथे मी पकडलंय. So this is stalk. Stalk असं असतं. So seeing तसं stalk of leaf.
फ्लावरला पण पकडताना तुम्ही त्याचे पेटल्स पकडून असं देतात का कुणाला? नाही. तुम्ही काय पकडणार आहे? त्याचं स्टॉकला पकडून असं छानपैकी देणार आहे कुणाला, बरोबर ना ते. सो दिस इज ऍक्च्युअली व्हॉट बेटा, द वर्ड इट इज व्हॉट, स्टॉक. वर्ड काय बेटा? स्टॉक आहे. स्टॉकचं लक्षात आलं काय असतं? लीफचं स्टॉक, फ्लावरचा स्टॉक. ठीक आहे. ओनली देअर नेम्स विल बी डिफरंट. नेम्स, स्टॉक ऑफ लीफ इट इज नोन ॲज व्हॉट, पिटिओल. ठीक आहे. सेम तसं स्टॉक ऑफ हे जे असणार आहे फ्लावर, पेडिसेल इट विल बी व्हॉट, पेडिसेल. हे नंतर परत आपण घेणार आहोत. इथे बेटा एक लक्षात घ्या, ही जी वरती शूट सिस्टीम आहे, will you call it as homogeneous or heterogeneous? Hetero. Why beta? Because different organs are there. Different organs. हे organs आहेत. Leaf, flower, fruit, है ना, stem, हे सगळे काय organs आहेत. बराबर. So different organs are there. So you will call this as what beta? Heterogeneous. इथे काय घेणार आहे? Homogeneous. इतकं लक्षात आलंय बेटा. ओके. Now next one. बघा बुक मध्ये आता काय दिलेलं आहे. See the diagram. फ्लावर, फ्रूट, स्टेम, लीफ. असं वाटतं की ते लहानपणीचं आपण स्टडी करतो. असं वाटतंय का? फील येतोय का तुम्हाला? बचपन में पढ़ा था ये, है ना? पण हळूहळू पुढे कळेल. चल, तिथे ना बेटा डायग्राममध्ये टिपिकल एंजियोस्पर्मिक प्लांट इज गिवन ना. सो इन दॅट सी बर्ड इज देअर. सो बर्डला जरा लेबलिंग करा. बर्ड. उद्या बुक घेऊन या बाळा. सगळ्यांनी बुक्स आणायचे आहेत. व्हेरी सिरियस. ये क्या? व्हेरी सिरियस. ऐसे कैसे बता नहीं? क्या हो गया? बुक को किधर ले गए? अच्छा, ढूंढो. विदाउट बुक हम लोग नहीं रह सकते बेटा, है ना. उद्या घेऊन यायची हां बुक सगळ्यांनी. आणि मी एक टेस्ट राहिली आहे तुमची. झाले प्रिपरेशन? हां, किंगडम प्लांटेचे थिअरी पण बाकी आहे बेटा. उद्या प्रिपेअर करून यायचं. उद्या तर लेक्चर पण असेल, पण हे पण असेल. उद्या 31 आहे ना, सुट्टी नसणार आहे. आणि पेंडिंग वर्क ते कम्प्लीट करून टाका. सुट्टी नाही आहे. हवी आहे का 1ला सुट्टी सगळ्यांना? ठीक आहे, 1ला सुट्टी देऊ. बऱ्याच जणांना पाहिजे. ले लो 1ला सुट्टी घ्या, पण नाही पाहिजे असं घेऊन टाका सुट्टी 1 तारखेला, कारण खूप जणांना पाहिजे असतं ते. तर घ्या मग. फक्त उद्या टेस्ट द्यायची आहे किंगडम प्लांटेची. टेस्ट केली आहे? तुम्ही येणार का टेस्टसाठी परवा? या मग. कोण येणार आहे टेस्टला परवा? या. किंगडम प्लांटेड. चल, नेक्स्ट वन इट इज बेटा, चलो, रिलेटेड विथ द रूट. नाव वी विल स्टार्ट फ्रॉम द रूट. झाले? बघितले बेटा कुठपर्यंत आलं? चॅप्टर छान आहे. हा मस्त चॅप्टर आहे. अच्छा, एक कन्सेप्ट आता कंप्लीट करायची आहे. हिअर इन वन टर्म इज देअर दॅट इज पेरिसायकल. आता तुमचं अॅनाटॉमी नाही झालेली असं, है ना? क्या 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 आहे का ही डायग्राम? अच्छा, चल. तर इथे हिअर आहे ना बेटा, यू कॅन सी की वन वर्ड इज देअर दॅट इज एंडोजिनस अँड अनदर वर्ड इट इज पेरिसायकल. ठीक आहे, एंडोजिनस आणि दुसरा वर्ड काय बेटा? पेरिसायकल वर्ड आहे. आता तुम्हाला जे आता पेरिसायकल माहित नाहीये काय असतं, बिकॉज पेरिसायकल ही अॅनाटॉमी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स मध्ये येणार आहे. जेव्हा आपण अॅनाटॉमी घेऊ ना, तर सपोज आता कसं सांगू की ही रूट आहे. दिस इज रूट. ही रूट आहे. रूटचं यू हॅव टेकन व्हॉट? ट्रान्सवर्स सेक्शन. ठीक आहे, रूटचं काय घेतलंय तुम्ही? ट्रान्सवर्स सेक्शन. दिदी झालं का? चला. So this is root. You have taken what? Transverse section of root. After that beta, in that transverse section घेतल्यावर आहे ना, different layers are there. हे मी आत्ता सांगत नाही, अदरवाईज तर तुम्ही कन्फ्यूज होणार. ठीक आहे, तर different layers येतात ट्रान्सवर्स सेक्शन घेतल्यावर. वन ऑफ द लेयर इट विल बी व्हॉट बेटा? पेरिसायकल.
पण ती आत असते. पेरिसायकल कुठे घेतोय आपण? आत, बाहेरची नाही. रूटच्या सगळ्यात बाहेरची लेअर इपिडर्मिस ती नाही घेणार आहे आपण, है ना. त्याच्यानंतर कॉर्टेक्स ते नाही घ्यायचंय आपल्याला. कॉर्टेक्सच्या पण आतमध्ये एंडोडर्मिस, त्याच्या आतमध्ये जे आहे तर पेरिसायकल एकदम इनर लेअर असेल पेरिसायकल, तिथून रूट अराईज होतोय. म्हणजे कसं घेणार आपण की सपोज मी जर इथे ना ट्रान्सफर सेक्शन ऑफ रूट आय हॅव टेकन गोल गोल, आणि ती रूट आहे ना इथून अराईज होत आहे. आता एकच मिनिट हा, जरा जस्ट टेल मी आता 2 डायग्राम्स ड्रॉ करताय. सी 2 डायग्राम्स ड्रॉ केलेत मी. आता टेल मी बेटा, दिस इज ए अँड दिस इज बी. ए अँड बी मध्ये इफ आय यूज द वर्ड दॅट which one is endogenous, what word you will say? Which one is endogenous? B. A ki B? B. And which one is exogenous? A. It will be A, है ना. So endogenous, endo means what? Inside. This is what beta transverse section of root we have taken. ठीक है. आणि ही जी पार्ट आहे बेटा, this it is arising from inner जी layer असेल ना तिथून ती arise होते बाहेर येते. So word it is what? Endogenous, and it is arising from what beta? That is pericycle. It is arising from pericycle. ठीक है. So you are using the word as what? Roots are endogenous. नीट साठी important आहे. ठीक है. ते एक झालं. Second thing it is की when you see this diagram, एकदा बघून घ्या या डायग्राम कडे काय काय होतंय. थोडंच बघायचं आहे. तुम्हाला माहितीये मागे आपण ना कॉटिलेडॉन्स घेतलं होतं. जरा बघा या डायग्राम मध्ये काय लक्षात येत आहे. So suppose this is seed तुम्ही टाकलाय, right? You have sown this seed. Garden pea plant आहे. After that है ना बेटा, you can see की seed जो आहे ते germinate होता है. Germinate means what is formed? Radical is formed. आधी radical खूप छोटा होता, नंतर radical काय झालाय? मोठा झाला. Again you can see बेटा radical it has grown up, है ना? And from the radical पासून काय grow होतं बेटा? What is formed? Root form होते असतं, right? So here the roots are formed. रॅडिकल अजून मोठा मोठा होत आहे, रूट्स असणार आहे. याच्या आधी तुम्हाला आता एक गोष्ट तुम्हाला आठवत आहे, वी हॅव टेकन एम्ब्रियोनिक एक्सिस, हायपोकोटाइल, इपिकोटाइल, दीज वर्ड्स, रॅडिकल, प्ल्युम्यूल. आठवा बेटा काय होतं? हा बोलो क्या बोलो. सीड आहे, इनसाइड द सीड. येस, आठवा चला. Inside the seed, rough diagram we have taken, right? Yes. Inside the seed we have taken, what is this? Embryonic axis, right? On the embryonic axis, this point it is known as what beta? Plumule, ठीक है? This part it is what beta? Radical, ठीक है? Right? Then here, this I am calling it as first node, very good. From this what is arising? Cotyledon 1 or 2 are there, cotyledons are there, बराबर. After that beta, this part below the cotyledon you will call it as hypocotyle. This part it is what? Epicotyle, बरोबर. This seed it is a dicot or monocot seed. It is dicot seed, बराबर. So here beta you can see from the radical what is arising? Roots, and from the plumule what is arising? Shoots are arising, बराबर. चलो. So now beta here you can see की सीड कोट. आता हे जे आहे ना एक थोडंसंच फक्त बघायचं की काय होत आहे. हा, सो सी रॅडिकल इथे छोटासा होता, सीड आहे, सीड पासून रॅडिकल छोटासा आलाय, रॅडिकलची ग्रोथ होते, जर्मिनेशन ऑफ द सीड वी से. हे काय झालंय? छोटासा जे फॉर्म होत आहे, जर्मिनेशन होते. कसं जे आहे ना तर ते सीड जर्मिनेट होतं, तर ते बघा बेटा. अगेन रॅडिकलची ग्रोथ होते, रूट बघा. त्यानंतर तुम्ही ही कन्सेप्ट लक्षात आली का बेटा? व्हॉट दे आर सेइंग हियर बघा. हा हायपोकोटाइल आहे. व्हाय? बिकॉज इथे कॉटिलेडॉन्स आहे. मग हा पार्ट कोण आहे? हायपोकोटाइल आहे. बेटा हायपोकोटाइल इट इज इलॉंगेटिंग. हायपोकोटाइल इलॉंगेट होतोय तर तो असं या सीडला वरती पुल करतोय वरती, ग्राउंडच्या वरती. ही ग्राउंड आहे, ग्राउंडच्या वरती बघा हायपोकोटाइल मोठा होतोय, राईट? तो सीडला काय करतोय? ग्राउंड मधून वरती पुल करतोय. सीड असा वरती येतोय मस्तपैकी. तुम्ही ह्या लेवलचा सीड डेव्हलप होताना बघितलाय, प्लांट सीडलिंग बघितलं असणार आहे ना, घरी पण असतात एक्सेट्राचं. ओके, देन व्हॉट आर दीज छोटा हे कोण आहे बेटा? कॉटिलेडॉन्स पासून ही सुंदरसे कोण आलेले छोटे लीव्स आहेत. विच लीव्स दे आर सेइंग? फोलिएज लीव्स. कुठली लीव्स आहे? फोलिएज लीव्स. या झाडाचे हे लीव्स कोणते बेटा? फोलिएज लीव्स दे आर, है ना? ते झाले. आफ्टर दॅट याच्या नंतर परत ग्रोथ होते बेटा. सो कॉटिलेडॉन
कॉटिलेडॉन हे इथे आले बाळा, बरोबर. खालचा कोण होता? हा हायपोकोटाइल. कॉटिलेडॉन आणि हे जे फोलिएज लीव्स आहे त्यांच्यामध्ये कोणता पार्ट होता? इपिकोटाइल होता. इपिकोटाइल आता जर्मिनेट होतोय आणि वरती कोण आहे बेटा? फोलिएज लीव्स. हा वाला पार्ट कोण आहे? प्ल्युमिल. आणि प्ल्युमिल जे आहे तिथून ग्रोथ होत जाणार, तो ग्रो होईल. इथून ग्रो होणार आहे. माय क्वेश्चन इट इज बेटा, फॉर ग्रोथ which division is required, mitosis or meiosis? Very good, proud of you. So इथे काय असणार आहे? Here it will be for mitosis only, because काय करतोय आपण? ग्रोथ करतोय, इन्क्रीज करतोय, सो मायटोसिस विल बी देअर. है की नाही? सेल डिव्हिजन, राईट. इथे असणार आहे, इथे असणार, सगळीकडे मायटोसिस आहे, बरोबर. दॅन सेकंड थिंग, कॅन यू से, हॅव यू सीन दीज बेटा कॉटिलेडॉन्स? खरखरचे बघितलेत का कधी? खरखरचे प्लांट्स मध्ये नाही असेल घरी एखादं तुमच्याकडे, ऑफकोर्स आपल्या घरी पॉट्स असतात, यु नो, ते जे कुंडी आपण बोलतोय त्याच्यामध्ये एखादा सीड टाकून बघा, तिथून बरोबर जे काही दिवसांनी ना कॉटिलेडॉन्स येते. दे व्हेरी थिक छानशे. फर्स्ट जे लीव्स येतात ना, थिक आहे, येतील परत पुढे ते फिगर्स येतात, तर ते ग्रीन कलरचे असे थिक वाले, सो दे आर व्हॉट बेटा? कॉटिलेडॉन्स. कॉटिलेडॉन्स आहे ना, हे थिक का आहे? बिकॉज त्यांच्यामध्ये फूड स्टोर्ड आहे. फॉर व्हॉट बेटा? रिझर्व फूड इज देअर फॉर द ग्रोथ ऑफ द एम्ब्रियो. एम्ब्रियोच्या ग्रोथसाठी जो फूड पाहिजे असं ते परत पुढे येईल तुम्हाला, पुढच्या वर्षी पण परत येईल. सो सध्या एवढंच घ्या की हे काय बेटा? कॉटिलेडॉन्स आहे. दीज आर द फोलिएज लीव्स आहेत. इथपर्यंत भावना पोहोचल्या माझ्या? ठीक आहे. सो काय असणार आहे? चला आता पुढची गोष्ट. नेक्स्ट आहे, जस्ट चेक करा कुठपर्यंत आलो होतो आपण आता. अच्छा, रूट इज डिसेंडिंग एक्सिस, हे वाले वर्ड्स आलेले आहेत इथे, है ना? ओके, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. लिसन बेटा, इथे जे आहे ना, जेव्हा रूट्स तुम्ही घेतात, हे वाला रूट आता घेऊया. हियर आहे ना, सम वर्ड्स आर देअर. रूट आहे ना, व्हेन द रूट इट इज गोइंग बिलो इन द सॉइल, तर सॉइल आहे ना, इथे आता आपण काय करायचं माहितीये का? वर्ड्स घ्यायचे. फोटोट्रॉपिक है ना, हायड्रोट्रॉपिक, जिओट्रॉपिक, असे 3 वर्ड्स घ्यायचे आणि पॉझिटिव्ह की निगेटिव्ह ते तुम्ही सांगायचं मला. ओके, कुठले वर्ड्स घेतोय आपण? वी आर टेकिंग व्हॉट? फोटोट्रॉपिक. हां, अनदर इट इज व्हॉट? जिओट्रॉपिक. नेक्स्ट इट इज व्हॉट? हायड्रोट्रॉपिक. बेटा, फोटो मीन्स व्हॉट? सनलाइट. ठीक है. जियो मीन्स व्हॉट बेटा? ग्राउंड, है ना, सॉइल. And hydro means what beta? Water. So here beta, positive means towards. Positive word म्हणजे काय बेटा? Positive means towards. And negative means what beta? Negative means away. है ना? Negative means what? Away it will be. So now tell me beta कि phototropic roots are positively or negatively phototropic? Roots negatively. रूट्स खाली चालले ना, खाली चालले तर अवे चालले, हे वाले रूट्स खाली चालले, अवे फ्रॉम सनलाइट. खाली म्हणजे खाली ग्राउंड मध्ये, अवे फ्रॉम आहे. सो टेल मी, रूट्स आर व्हॉट? पॉझिटिव्हली की निगेटिव्हली फोटोट्रॉपिक? निगेटिव्हली. पॉझिटिव्हली निगेटिव्हली जिओट्रॉपिक? पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक. अँड पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉपिक. आणि हे लक्षात आलं बेटा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं? रूट्स कुठे जातात? ते ग्राउंड मध्ये जातात, तर सन तर वरती राहतोय, म्हणजे सन पासून काय होतोय? मी बरोबर लिहिलंय ना? हा, सन पासून काय? अवे चाललाय. मग काय लिहिणार तुम्ही याला रूट्सला बेटा? इट इज निगेटिव्हली फोटोट्रॉपिक. पण ते ग्राउंड कडे चाललाय, सो यू विल कॉल इट एज व्हॉट? पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक. अँड व्हॉट बेटा? पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉपिक. ठीक आहे. नाव ऑफ दिस शूटचं सांगा. फोटोट्रॉपिक काय? पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक, निगेटिव्हली जिओट्रॉपिक अँड निगेटिव्हली हाइड्रोट्रॉपिक विल बी. ठीक है, चलो पैराग्राफ रीड करूँ. केमोट्रॉपिक भी होता है. हाँ, कीमोट्रॉपिक वो केमिकल से रिलेटेड, वो डिफरेंट, वो जो टच करते हैं, टच मी नॉट एक्सेट्रा, वो वाला है. येईल पुढे येईल परत. सी रीड करा आता तिथे. अँड व्हॉट अबाउट एरोट्रॉपिक? एअर. सो रूट्स आर पॉझिटिव्हली और निगेटिव्हली एरोट्रॉपिक? निगेटिव्हली एरोट्रॉपिक. एरो येतं ना, एरोट्रॉपिक मीन्स एअर, है ना, सो निगेटिव्हली. Roots are green or non-green beta? Non-green. They are square or cylindrical? Very important thing. Can you see nodes or internodes on roots? No.
no nodes and internodes on roots will be there. Read properly. Done everyone? चल नाव नेक्स्ट हे कळलंय बेटा झालंय सगळ्यांचं आता पुढे अगेन द सेम हे आपण घेतलंय ना येस सो नेक्स्ट टॉपिक इट इज व्हॉट सगळ्यात आधी रिव्हिजन करूया परत काय काय घेतलं इथपर्यंत चला सांगा काय काय घेतलं होतं आपण फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट वी हॅव स्टार्टेड बेटा वी हॅव स्टार्टेड the morphology with a study of what internal structure ki external structure it is external structure of which plants beta angiosperms what are angiosperms they are the flowering plants asnar theek hai after that beta we have studied what different the phytes hai na hydrophytes xerophytes psammophytes and lithophytes and what halophytes we have studied theek hai after that beta what we have studied this is hydrilla next it is what opuntia next it is what psammophyte elymus then couchidium हे ना नीटचे स्टुडंट्स couchidium एकदा लिहून घ्या बिकॉज ना couchidium हा कुठल्या तरी एक्झाम्पल मध्ये येणार आहे पीवायक्यू मध्ये आलेला आहे कुठेही लिहून टाका वरती लिहिलं तरी चालेल couchidium it is a lithophyte couchidium नाव कसं Couchidium lithophyte. Only write this much. Couchidium, it is lithophyte. Then what we have seen the different parts of the plants. Then again this also right. Roots are endogenous or exogenous. They are endogenous. They arise from which? Yes, it is a pericycle. ठीक है. Now next it is beta related with the different regions of root है ना रूट चे different regions जे आहेत ते आपल्याला स्टडी करायचे आहे बुक मध्ये बघून घ्या कुठले कुठले regions दिलेले आहे फर्स्ट region it is what that is root cap they are saying ना root cap it is correct आता इथे वरती बघा एक मिनिट वरती बघा बेटा when you see the root हवाला जो root तुम्ही बघा so in the root actually this is the first region can you see here this region it is the region of meristematic division सगळ्यात पहिले हा एक छोटासा region असणार आहे इथे आधी समजून घ्या नंतर बुक मध्ये बघा that is region of meristematic activity what is meristematic tissue you know the two types of tissues are there one it is meristematic tissue another it is permanent tissue है ना असे दोन टाइपचे टिश्यूज असतात मेरिस्टेमॅटिक आणि परमानंट असतात मेरिस्टेमॅटिक टिश्यू कशासाठी असतो बेटा इट इज फॉर नाही राईट नंतरून आपल्याला एनाटॉमी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स घ्यायचे सो इन दॅट अगेन इट विल कम बट राईट नाउ राईट डाउन मेरिस्टेमॅटिक टिश्यू contains cells capable of division right meristematic tissue contains cells capable of division so this is what beta meristematic tissues next write down permanent tissues so what you will write contains cells which have lost the property of division
division. Okay. Now here actually है ना बेटा, the root structures in them, the first one it is हा वाला जो part होता region है ना, तर किती regions घेतात? first वाला region घेतात region of meristematic activities, हा first झाला. second it is region of what बेटा? elongation, and third it will be region of maturation. region of what? maturation है ना. तर इथे बोर्ड्समध्ये आणि एनसीईआरटी मध्ये थोडा थोडा डिफरंट आहे. मी एनसीईआरटी ची डायग्राम घेतलेली आहे इथे, सो ते नीट लक्षात घ्या. सो ही डायग्राम जे आहे दिस डायग्राम इट इज ऑफ एनसीईआरटी. सो 3 regions we are taking. At the tip, which region we are taking? Region of meristematic activity. Means here the tissue will be meristematic tissue. After that next it is what? Region of cell elongation, and then next it is region of maturation. बेटा हे जे maturation region है, on that region only you can see these. What are these? root hairs. What are these? root hairs. बराबर. सो याच region वरती maturation वरतीच कोण आलेले आहे बेटा? root hairs आलेले आहेत. हे एक लक्षात ठेवा. दूसरा रीजन तुम्हाला केव्हाचं लक्षात येत असेल? दॅट दिस वाला रूट कॅप वाला रीजन. व्हॉट इज इट? इट इज नॉट रीजन ऍक्च्युअली. ही जे रूट कॅप आहे ना, ही रीजन नाही आहे. रूट कॅप म्हणजे काय बेटा? की हा जो मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी रीजन आहे ना, तर हा रीजन इट्स व्हेरी डेलिकेट है ना. टिप ऑफ द रूट इट इज व्हेरी डेलिकेट अँड इट हॅज टू पास थ्रू द हार्ड सँड और सॉइल. जमिनीच्या आतमध्ये जातात ना ते, मग हे डॅमेज होऊ शकतं आणि त्यामुळे जे तर त्याला काय करायचंय? प्रोटेक्शन द्यायचंय. अँड फॉर प्रोटेक्शन व्हॉट इज देअर? रूट कॅप इज देअर. बट व्हेरी इम्पॉर्टंट, रूट कॅप इज प्रेझेंट इन टेरेस्ट्रियल प्लांट्स. इन्स्टेड ऑफ रूट कॅप देअर विल बी रूट पॉकेट इन ॲक्वॅटिक प्लांट्स. लिहून टाका बेटा, इथे आहे की नाही माहित नाही, बट हे लिहून टाका. रूट कॅप आणि रूट पॉकेट. राईट. रूट आहे तिथे पुढे. रूट कॅप इज फाउंड इन टेरेस्ट्रियल प्लांट्स अँड रूट पॉकेट इज फाउंड इन वेअर? एक्वॅटिक प्लांट्स. तिकडे पॉकेट, इकडे कॅप. इथे लिहून टाकायचं सरळ सरळ वरती छोटे 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 लेटर. एनसीईआरटी स्टुडंट्स बेटा, समरी काढायची आहे, पीवायक्यू सॉल्व करायचे आहेत, है की नाही सुरभी? समीक्षा, बोध समीक्षा, आदित्य है ना. पीवायक्यूज केलीत का बेटा? एंट्री केली का? करायची आहे. आदित्यने केले? किंगडम प्लांटेचे पण सांगितले होते बेटा सॉल्व करायला. पीवायक्यूज एंट्री केली का बुक मध्ये? ठीक. चल. सो ऍक्च्युली ना बेटा कसं असतं, तर ते सिंपल याच्यामध्ये आधी सांगते तुम्हाला की हे रिजन्सचा काय प्रकार असतो. सो दॅट वी विल सी. First of all, so there will be actually the region of meristematic division. Meristematic division म्हणजे तिथे ते काय करणार आहे? सेल डिव्हिजन. कसं असतं बेटा की सेल डिव्हिजन होताना की ऍक्च्युली इथे जास्त पेजेस झालेत वाटतं माझ्या, म्हणून ते लोड करायला वेळ लावतात. मेरिस्टेमॅटिकचे सेल्स असतात ना बेटा, तर ते एकदम छोटा छोटा, म्हणजे सगळ्यात पहिले प्लांटच्या लाईफमध्ये जो रॅडिकल असतो ना, रॅडिकल, तर रॅडिकल एकदम छोटासा एकदम स्टार्टिंग मध्ये. तर रॅडिकलला तिथे काय असतात? मेरिस्टेमॅटिक सेल्स असतात, छोटे छोटे थिन वॉल्ड मेरिस्टेमॅटिक सेल्स विल बी देअर. मग नंतर हे सेल्स ना डिवाइड होतात तर मायटॉसिस होतात. मायटॉसिस झाली तर एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 अशी जे ते सेल्स होतात. आलं की सांगा पहिला.
तर असे खूप सारे सेल्स येतात. मग सेल्स झाले तर नंबर ऑफ सेल्स काय झाले, इन्क्रीज झाले. आधी कसे होते, थोडीशीच एक छोटीशी लेअर होती असं जस्ट एक इमॅजिन करा. आणि मग हे सेल्स डिवाइड होणार आहे. सो त्यामुळे याची एकाचे 2 2चे 4 करत 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 नंबर ऑफ सेल्स इन्क्रीज झाले. मग आता केवढी लेंथ वाढली, एवढी झाली. ठीक आहे. मग आता थोडंसं अजून पुढचं आपण बघूया की हे जे न्यूली फॉर्म्ड सेल्स असतात ना, यांच्यामधले काही सेल्स जे असतील ना, सो दे विल बघ 32 फाईल्स झालेत बेटा. त्यामुळे सो फर्स्ट ऑफ ऑल वन्स अगेन की ते बोलतात आहे की सपोज आता हे छोटा 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 आहे ना, सो दीज आर व्हॉट, मेरिस्टेमॅटिक सेल्स. ही कोण आहेत बेटा, मेरिस्टेमॅटिक सेल्स. स्मॉल आहे, थिन वॉल्ड आहे, छोटे छोटे सेल्स आहेत. मग ही लोक काय होतील बेटा, दे विल डिवाइड होतील कारण मेरिस्टेमॅटिक आहे आणि आपल्याला रूट वाढवायचा आहे, राईट, लेंथ वाढवायची. सो ह्याचे काय होणार आहे बेटा, मग नंतरहून खूप सारे सेल्स येतील. काय येतात बेटा, खूप सारे सेल्स येतात. याच्यानंतर आहे ना बेटा की आउट ऑफ दीज सम सेल्स, यु नो सम सेल्स, याच्यामधले जे काही सेल्स आहेत ते मेरिस्टेमॅटिकच राहतील. सपोज हे मेरिस्टेमॅटिक राहतील. वरचे हे जे सेल्स असतात ना, दीज वाले सेल्स, दे विल अंडरगो इलॉंगेशन. दे विल अंडरगो व्हॉट बेटा, इलॉंगेशन. इलॉंगेशन म्हणजे काय, आता इथे हे सेकंड कसे दिसतील की सपोज आता हे जे तर मेरिस्टेमॅटिक, येलो कलर म्हणजे मी इथे मेरिस्टेमॅटिकच घेते सपोज. आणि दुसरं ही जी सेल्स आहे ना, 3 लेयर्स जे आहेत ते इलॉंगेट होतात. इलॉंगेट होतात इट मीन्स त्यांची साईज इन्क्रीज होतात. दॅन दे विल लुक लाईक दिस. ही एक लेयर झाली, ही वाली इथे लेयर आहे, दुसरा लेयर आहे, तिसरा लेयर आहे, असं थोडंसं इमॅजिन करायचं आहे. ठीक आहे. सो ही लोक जे आहेत हे काय झाले बेटा, इलॉंगेशन झाले. इलॉंगेशन झाल्यानंतर हे जे सेल्स इलॉंगेट का झाले, त्याच्यामध्ये सायटोप्लाझम इन्क्रीज होत आहे, वॉटर येतोय, मग त्यांची साईज इन्क्रीज होते. बलून एक छोटा असतो मग मोठा होतो. का मोठा झाला, काय आलं त्याच्यामध्ये, बलून मध्ये काय आलं, एअर आलं. तसंच हे जे सेल्स आहेत सेल्स मध्ये सायटोप्लाझम आहे. सायटोप्लाझम मध्ये कोण येतं बेटा, मॅक्झिमम वॉटर विल बी देअर. बरोबर, साईज आली, इन्क्रीज झाली. साईज इन्क्रीज झाल्यानंतर ही लोक इलॉंगेशन झाल्यानंतर हे सेल्सचं काय होतं बेटा, नेक्स्ट स्टेप काय असणार आहे की दे विल बिकम मॅच्युअर. काय होतील बेटा, दे विल बिकम मॅच्युअर. मॅच्युअर होतात मीन्स व्हॉट बेटा, मॅच्युअर, आपण पण मॅच्युअर होतो, हे की नाही. सो हे लोक जे आहे तर आता परत एकदा हे डिव्हिजन वाले घेतले. जस्ट इमॅजिन करा एका सेलच्या लाईफ मध्ये काय चालू आहे. जसं आपल्या लाईफ मध्ये होत असतो. आपण आधी काय असतो, वी आर फर्स्ट झायगोट, then we become what, embryo, then we become what, fetus, then काय बेटा, newborn baby, then infant and then पुढचा. बरोबर. सो इट मीन्स व्हॉट बेटा, हे आपल्या एकट्याच्या लाईफ मध्ये ग्रोथ चालू आहे ना. सो सेम स्टेप्स विल बी हिअर की फर्स्ट द सेल्स दे आर व्हॉट, मेरिस्टेमॅटिक सेल्स. मेरिस्टेमॅटिक झाले की त्याच्या लाईफ मध्ये त्याची काय होणार आहे बेटा, इलॉंगेशन होईल. इलॉंगेशन झाल्यानंतर हे जे इलॉंगेटेड सेल्स असतात ना बेटा, सो दीज इलॉंगेटेड सेल्स they will become mature. They will become what, mature. Mature means what, तुम्ही नीट लक्षात घ्या. मी मुद्दामून जे ना तर डिफरंट कलर्स आय विल यूज है ना. सो मॅच्युअर होतात. व्हॉट इज द मीनिंग ऑफ मॅच्युरेशन, मॅच्युरेशन अँड डिफरन्सिएशन. ठीक आहे. इलॉंगेशन झाल्यानंतर काय होत आहे बेटा, दॅट इज मॅच्युरेशन अँड व्हॉट बेटा, डिफरन्सिएशन. And differentiation, that is they are becoming permanent. Becoming what, permanent cells or permanent tissue. म्हणजे कसं असतं बेटा की ज्या वेळेस सपोज आपण हे रूट्सची गोष्ट करतोय, when you take the root है ना, and when this root it is actually made up of different types of cells. आउटर मोस्ट एक लेयर असते जी इपिब्लेमा, रूटची इपिडर्मिसला इपिब्लेमा बोलतो. त्याच्यानंतर आतमध्ये काही लेयर्स असतात, कॉर्टेक्सचे सेल्स असतात. नंतर कोण असणार आहे बेटा, एंडोडर्मिस असेल, पेरिसायकल असेल, पित्त असेल, त्याच्यानंतर झायलम, फ्लोएम, खूप सारे सेल्स, डिफरंट टिश्यूज एक्सेट्रा कुठे बेटा, या रूट मध्ये. मग हे सगळे कुठून फॉर्म झाले बेटा, दे ऑल ओरिजिनेटेड फ्रॉम दीज सेल्स ओनली. हे जे न्यूली फॉर्म सेल्स होते त्यांचं इलॉंगेशन झालं. इलॉंगेशन नंतर त्यांची काय झाली, मॅच्युरेशन. मॅच्युरेशन म्हणजे ते कशात झाले बेटा, परमानंट झाले. म्हणजे परमानंट झाले म्हणजे त्यांचं काय केलं, डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशन इफ यू सी प्रॉपरली, आय हॅव यूज 3 डिफरंट कलर्स. ओनली आय वॉन्टेड टू शो हिअर बेटा
की ही लोक डिफरंट कलर म्हणजे हे जे सेल्स आता सध्या एकाच लेवलवर आहे याच्यामधले काही सेल्स जे येतात ते कॉर्टेक्सचे सेल्स बनतात, काही एंडोडर्मिसचे बनतात, काही पेरिसायकलचे बनतात, काही जे तर पॅरेंट कायमॅटस वाले असतील, काही झायलम बनते, काही फ्लोएम बनते. याला आपण काय वर्ड घेतो बेटा? डिफरन्सिएशन. आय थिंक मी हे तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. डिफरन्सिएशन काय असतं, डी डिफरन्सिएशन काय असतं, अँड अगेन रिडिफरन्सिएशन काय असतं. आठवतंय कुणाला? नाही आठवत आहे की नाही सांगितलेलं हे मी? चलो सांगते कसं असतं बेटा. आता तुम्ही सगळे जे आहात तर एकाच लेवलवरती आहात. जस्ट इमॅजिन करा की तुम्ही सगळे जे तर एकाच क्लासचे, पीसीएमबी सगळे एकाच क्लासचे आहात तुम्ही, ठीक आहे? इमॅजिन करायला सांगते. सो तुम्ही आता सगळे ना, यू ऑल आर ॲट द सेम लेवल नाव. Means your college is same, your classes are same, your teachers are same, books are same, exams are same, syllabus is same, everything is same. ठीक आहे? हे सगळं आता तुम्ही मीन्स तुम्ही सगळे आता कुठल्या लेवलवरती आहात? तर तुम्ही सेम लेवलवरती आहे. मीन्स मी तुम्हाला आता कुठल्या लेवलवरती टाकेल? मेरिस्टमॅटिक लेवलवरती टाकणार आहे. कुठल्या लेवलवरती टाकेल? मेरिस्टमॅटिक. कॅपेबल ऑफ डिव्हिजन वाला लेवल आहे, बरोबर? तुम्ही पण कॅपेबल मध्ये आहात बेटा, की तुमचं पुढचं करिअर चेंज होणार आहे ना, म्हणजे तुम्ही आता त्या कॅपेबल मध्ये आहात आता, बरोबर? तसं सेकंड थिंग, आफ्टर युअर क्लास 12th नंतर जी काही तुम्ही एंट्रन्स एक्झाम देणार आहे, व्हॉट एव्हर विल बी द रिझल्ट आफ्टर क्लास 12th यू विल सी ना बेटा की देअर विल बी वॉट, कुणी जे आहे तर मेडिकल फील्डमध्ये, कुणी इंजिनिअरिंग मध्ये, कुणी फार्मसीमध्ये, कुणी जे तर बीएससी करताय, कुणी हे करताय, कुणी ते करताय. व्हॉट इज दिस बेटा? हे सगळं काय झालं? डिफरन्सिएशन. नाव यू ऑल आर इन दॅट वॉट बेटा ॲट द सेम लेवल, बट आफ्टर क्लास 12th एव्हरीथिंग इज गोइंग टू डिफरन्शिएट. बराबर बेटा? टू चेंज, राईट? म्हणजे सगळं युअर टीचर्स, युअर बुक्स, युअर फ्रेंड्स, एव्हरीथिंग इज गोइंग टू वॉट बेटा? चेंज. इट मीन्स तुमचं तेव्हा काय होणार आहे बेटा? डिफरन्सिएशन है ना? डिफरन्सिएशन. आता हे विसरायचं नाही, डिफरन्सिएशन स्पेलिंग हे झाली. डिफरन्सिएशन झाल्यानंतर सपोज आता एक करू की काही जे स्टुडंट, सपोज नीटवाले स्टुडंटची गोष्ट करताय की आता आपण जे आहोत 12th ची एक्झाम दिली, नीटची एक्झाम दिली, त्याच्यानंतर मग काय होणार बेटा? त्यांना कुठेतरी ऍडमिशन भेटलं की सपोज आता BMS ला ऍडमिशन भेटलं स्टुडंटला, ठीक आहे? तर आता 12th नंतर त्याला ऍडमिशन कशात भेटलं? BMS ला भेटलं. जस्ट एक एक्झाम्पल सांगताय. म्हणजे आता त्याचा स्टडी वगैरे सगळं ते सगळं चेंज झाला. म्हणजे तो काय झाला? 12th पासून वेगळा झाला आणि तो जो आता तिथे फर्स्ट इयरला स्टडी करायला लागला किंवा फार्मसीला गेला, जिथे जायचं तिथे गेला, पण सगळं काही चेंज झालं. पण त्याच्या मनात काय की नाही मला MBBS करायचंय. अगेन तो ते सगळं सोडतो आणि वापस तो 12th म्हणजे नीटची एक्झाम द्यायला लागतो. मग तो डिफरन्शिएटेड राहिला की त्याचं डी डिफरन्सिएशन झालं. डी डिफरन्सिएशन वापस आला ना, बॅक आला. डिफरन्सिएशन म्हणजे काय? त्याच्यामध्ये चेंज होणं, त्याचं सिलेबस, कॉलेज सगळं चेंज होणं. तर ते झालं होतं, तो झाला होता, पण तो वापस काय झाला? वापस लेवलवरती आला, बॅक आला. म्हणून तुम्ही काय वर्ड घेणार डिफरन्सिएशन नंतर? काय बेटा? दॅट इज डी डिफरन्सिएशन. डिफरन्शिएशन आय थिंक बरोबर आहे हे. शिएशन. नाव हिअर डी वर्ड आला. डी मीन्स नाहीये आता असं. मग त्यानंतर त्याने वापस जे तर ब्रेक घेतला, 1 वर्षाचा एक्झाम दिली आणि मग आता फायनली त्याचं जे काही होतं, त्याचं जे ड्रीम कॉलेज आपण बोलतो बेटा, ते कॉलेज त्याला आता भेटलं. म्हणजे आता काय झालं बेटा? डी डिफरन्सिएशन नंतर परत आता तो फायनल, आता नाही येणार बॅक, आता तो फायनल तिथे त्याचं जे काही कॉलेज असेल तर ते करणार आहे. म्हणजे त्याचं आता काय झालं? परत डिफरन्सिएशन झालं. परत डिफरन्सिएशन फॉर परत यू यूज द वर्ड वॉट बेटा? वॉट बेटा? डिफरन्सिएशन. एवढं लक्षात आलंय का? काय सांगा, काय सांगितलं मी? स्टुडंट आहे 12th मध्ये आहे, 12th झाली. 12th नंतर काय झालं बेटा? आता तुम्ही सगळे एकाच लेवलवरती आहात, ठीक आहे? क्लास 12च्या लेवलवरती, जस्ट समजा 12th मध्ये आहात. आता तुम्ही सेम लेवलवरती. 12th नंतर तुमच्यामध्ये काय होणार आहे? डिफरन्सिएशन. त्याच्यानंतर कोणाला तरी असं वाटलं की नको वापस 12ची एक्झाम देऊ, मग तो काय होतं? वापस बॅक येतोय. तर डिफरन्सिएशन राहिलं की नाही राहिलं? नाही राहिलं. मग काय झालं त्याचं? डी डिफरन्सिएशन. तिथून नंतर वापस तो एक्झाम वगैरे देतो, त्याला जे कॉलेज पाहिजे ते भेटलं, मग आता तो तिकडचाच राहिला. आता काय झालं? री डिफरन्सिएशन. एवढं लक्षात आलंय बेटा? ठीक आहे. तर सेम आहे ना बेटा, इथे ते काय बोलतात आहे की ज्या वेळेस यू हॅव टू फॉर्म द रूट ना, स्टार्टिंग पासून रूट फॉर्म करायचा आहे. रूट मध्ये, मॅच्युअर रूट मध्ये सो मेनी डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यूज असतात याच्यामध्ये, राईट? मग हे टिश्यूजचं ओरिजिन कुठून होत आहे? ह्या सेल्स पासूनच.
मग ह्या सेल्स मध्ये आधी ती कशी असतात बेटा, मेरिस्टेमॅटिक. मेरिस्टेमॅटिक सेल्स कशात जातात, इलॉंगेट होतात. इलॉंगेट नंतर ते काय होतात बेटा, मॅच्युअर होतील आणि मग काय होतं त्यांच्यामध्ये डिफरन्सिएशन अँड दॅन ते त्यांचं फंक्शन करतील. मग ते एवढं एक लक्षात आलंय. सो लाईक दिस 3 रिजन्स आर देअर. अनदर थिंग, हा जो मेरिस्टेमॅटिक रिजन इथपर्यंत लक्षात आलं ना थोडंफार. नाव हिअर बेटा द रिजन्स है ना, सी ऑल दीज पॉइंट्स दे आर इम्पॉर्टंट. मी इथेच राईट डाऊन केलेले आहेत ते. सो फर्स्ट ऑफ ऑल दिस वाला रूट कॅप. First what we will take, root cap. Root cap it's present in terrestrial plants ki aquatic plants? Terrestrial plants है ना, terrestrial. So beta, how is this root cap है ना? So it is actually cup shaped. कसा असतो बेटा, cup shaped है. It is thimble बेटा. It is what? Thimble and cup shaped. What is thimble? You know, thimble means इथे इमेज आहे की नाही माहित नाही. तुम्हाला माहिती आहे ते लोक असतात ना की कारिगरी करतात, ते असं कपड्यांचं सुई असते त्यांच्याकडे, निडल असते आणि ते जे ते कपडा असं ठेवणार तर कपड्यावरती काही ना काहीतरी ती कुठली तरी कारिगरी बोलतात ना, ते दोरच आहे, एम्ब्रॉयडरी एक्सेट्रा. हा, आणि दे आर वर्कर्स देअर, म्हणजे दिवसभरचे तर त्यांना तेच काम करायचं आहे. मग ऑफकोर्स मग त्याच्यामुळे काय होईल की ते निडल जिथे त्यांच्या हाताला जिथे इंज्युअर्ड करणार आहे. सो म्हणून ते लोक काय करतात ना, एक कव्हरिंग असते स्टीलची एक्सेट्रा, ती कव्हरिंग असते, तिथे होल्स असतात की आणि ते बोटाला असं ठेवतात, कपडा असा ठेवतात आणि मग हे निडलच्या थ्रू असं ते काय असतं बघितलंय का, असं काम करतात ते. म्हणजे जी निडल आहे ती कुठे बोटाला हे करणार का, इंज्युअर नाही करणार. दॅट इज नोन ॲज थिम्बल. येईल तो शेप परत तुम्हाला ते दाखवेल मी. सो इथे आता सध्या आपण काय घेणार आहे, दॅट रूट कॅप. इट इज हाऊ बेटा, इट इज थिम्बल और कप शेप्ड आहे. नेक्स्ट थिंग बेटा, विच टिश्यू इज देअर, पॅरेनकायमॅटस टिश्यू और पॅरेनकायमॅटस सेल्स. एक आत्ता सांगून देते बेटा, डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स टिश्यूज येतील. नीटसाठी लक्षात काय ठेवायचं आहे की पर्टिक्युलर डिफरंट जे टिश्यूज येतात ना त्याच्यामधले पर्टिक्युलर टिश्यूजची पर्टिक्युलर स्पेस दिलेली आहे, त्यांनी रिजन्स दिलेले आहेत. ठीक आहे, आणि ते तेवढं एक लर्न केलं की त्याच्यानंतर जो रिमेनिंग पार्ट असेल तिथे तुम्हाला कुठले सेल्स टाकायचे, पॅरेनकायमॅटस. एवढे लक्षात आलंय. सो हे पुन्हा अॅनाटॉमी मध्ये डिटेल होतील, अॅनाटॉमी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स मध्ये. सो विच टिश्यू इज देअर बेटा इन मेरिस्टेमॅटिक, सॉरी इन रूट कॅप, विच वन यू विल से, इट इज पॅरेनकायमॅटस. मोस्टली कुठला टिश्यू असतो इकडे तिकडे, पॅरेनकायमॅटस. ठीक आहे. सो रूट कॅप मध्ये पण कोणते सेल्स आहे, पॅरेनकायमॅटस. अगेन दे आर सेइंग बेटा दॅट थिम्बल presence of granules which help in gravity perception and geotropic movement of root. काय आहे, रूट्सला कसं कळतं की सॉइल मध्येच जायचंय, वरती असं यायचं नाहीये उलट, है ना. कसं कळतं बेटा त्यांना ते, हा त्यांच्यामध्ये काहीतरी असतील ना, सेन्स ग्रॅन्युअल्स असतील वगैरे, राईट. सो त्यानुसार असतात ते. सो हिअर दे आर सेइंग व्हॉट, एकच मिनिट, तुम्हाला जायचंय ना बेटा, सो यू कॅन गो, यू हॅव टू गो. सो तुम्ही लवकर जा मग, म्हणजे मग मी कंटिन्यू करते पुढे, बाकीच्यांनी लक्ष द्या. सो हिअर आहे ना बेटा, दे आर सेइंग की हे जे रूट कॅप आहे तर रूट कॅप मध्ये ऑफकोर्स है ना त्यांच्यामध्ये पर्टिक्युलर सेल्स असतात जे सेन्स ग्रॅन्युअल्स असतात. सेन्स ग्रॅन्युअल्स मीन्स व्हॉट, दे आर हॅव्हिंग ग्रॅव्ही परसेप्शन. ग्रॅव्ही म्हणजे काय बेटा, सॉइल. ग्रॅव्ही मीन्स व्हॉट, सॉइल इट इज. आणि ते परसेप्ट करतात, म्हणजे त्यांना सेन्स येतो की तिकडे ग्रॅव्ही आहे, ग्रॅव्हिटेशन आहे, सॉइल आहे. सो दे हॅव टू गो देअर. ग्रॅव्ही परसेप्शन अँड व्हॉट बेटा, geotropic movement of root. So what they are saying, that root cap, in root cap, once again tell me, root cap मध्ये which cells are there beta, parenchymatous cells. Then root cap, it is how, it is thimble shape, that is of cup shape. Then what is present beta there, the granules are there, है ना. Granules which help in which perception, gravity perception and geotropic movement of root will be there. ठीक है, ते झालं. Then after this first one, next means root cap, there will be what beta, there will be this region. Which region it is, region of meristematic activity. So what they are saying beta, that these cells, see,
फ्यू मिलीमीटर अबव रूट कॅप, रूट कॅपच्या जस्ट थोडासा वरती है ना, फ्यू मिलीमीटर. सेल्स आर देयर विच आर व्हेरी स्मॉल. हाउ these cells beta, they are very छोटा छोटा small cells. Their wall is also what beta, thin walled है, and they are having what, dense protoplasm, and they divide repeatedly. Why they divide repeatedly? Because they are meristematic cells. Because they are what, meristematic cells. काय म्हटली होतेस? माइटो, हाँ ठीक है, मेरिस्टेमॅटिक आहे म्हणून मग ते काय दाखवत आहे, माइटोसिस दाखवत आहे. गुड गुड. चल, सो व्हाट अबाउट द मेरिस्टेमॅटिक सेल्स? दे आर सेइंग दिस रीजन इट इज प्रेजेंट अबव रूट कैप. हाउ मेनी? फ्यू की मोर मिलीमीटर अबव, फ्यू मिलीमीटर अबव रूट कैप. हु इज प्रेजेंट बेटा? द मेरिस्टेमॅटिक सेल्स आर प्रेजेंट. हाउ दीज आर लार्ज की स्मॉल. Thin wall ki thick wall, thin wall. What is present there in them? Dense protoplasm, and they divide repeatedly. Clear beta? Simple. Next it is region of elongation. Chal. Region of elongation means what beta? Again in this growth of root in length. This region it shows what? Growth of root in length. Why length specifically? It is not growth of root in width है ना, it is only in length. ठीक है. And they absorb what beta? Minerals. What they are absorbing from the soil? Minerals absorb करतात. Which region? Region of elongation. ठीक है. Next it is what beta? It is related with region of maturation. ठीक है. Region of what? Maturation. So maturation म्हणजे differentiation झालेलं आहे, परमानंट झालेले आहेत. अच्छा, परमानंट म्हणजे काय बेटा? जे फिक्स झालंय, त्यांचा शेप, साईज, फंक्शन फिक्स, त्याला आपण काय बोलतो? परमानंट. मेरिस्टेमॅटिक वाले परमानंट आहे का? नाही. मेरिस्टेमॅटिक वाले डिवाइड होऊ शकतात. तुम्ही आता सगळे कुठल्या लेवलवरती आहे? मेरिस्टेमॅटिक मध्ये आहात, बरोबर. मी आता कशा लेवलवरती आलेली आहे? परमानंट. पण माझ्याकडे चान्सेस आहे, मी काही पण करू शकते अजून पण. सो आय एम नॉट इन परमानंट वाला. जे गव्हर्नमेंट जॉब मध्ये असतील ना, जे फिक्स झालेले आहेत, ज्यांचा जॉब फिक्स आहे, आय एम इन प्रायव्हेट. सो माझ्यामध्ये आहे, मी काही पण करू शकते वेगवेगळे. असं एक जस्ट इमॅजिन कर. पण जे गव्हर्नमेंट जॉब मध्ये आहे त्यांचं फिक्स झालेलं आहे, तर ते परमानंट. म्हणून ते बोलतात ना परमानंट जॉब, ते वाला परमानंट. वी प्रायव्हेट वाले आम्ही काय असणार आहे? वी आर नॉट हॅव्हिंग परमानंट. वी आर ॲट द लेवल ऑफ मेरिस्टेमॅटिक. सो आमच्याकडे खूप चान्सेस आहे ना व्हरायटीजच्या. अच्छा, नाव नेक्स्ट वन. सो हिअर आहे ना बेटा, तर रिजन ऑफ वॉट, आपण कुठला रिजन घेतोय? रिजन ऑफ मॅच्युरेशन. बेटा रिजन ऑफ मॅच्युरेशन इज दिस वन ना. हे रूट हेअर्स नाही घ्यायचे आपल्याला त्याच्यात, हे रिजन घ्यायचंय. हे रूट हेअर्स नाही घ्यायचे, ठीक आहे. रूट हेअर्सची गोष्ट वेगळी आहे. रूट हेअर्स हे एक्स्ट्रा आउटग्रोथ्स आहेत विच आर ऍक्च्युअली ऑकरिंग ऑन द रूट, दिस रिजन. हे जे रूट हेअर्स आहे ना, हा वाला रूट हेअर वरती कंपल्सरी क्वेश्चन येतो. रूट हेअर्स जर तुम्ही बघाल ना, तर हे कसं असतं? रूट हेअर्स आधी सांगते, मग रिजन याच्यामध्ये. सपोज बेटा तुम्ही ना आता हा जो आहे तर रूटचा सेक्शन घेतलाय, अँड दिस इज सपोज आउटर मोस्ट लेअर. हे सेल्स आहे, हे न्यूक्लियस आहे. दीज आर व्हॉट बेटा? सेल्स. हे सेल्स आहे, ठीक आहे, न्यूक्लियस सेल्स. ही आउटर मोस्ट लेअर आहे. अँड व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स यू नो बेटा, की याच्यामधले काही सेल्स असतात ना, सम ऑफ द सेल्स दे विल शो आउटग्रोथ. हा सेल इतका आहे ना, तर हा असा नसणार. सो इट विल शो लाईक दिस आउटग्रोथ. सेल आहे, अख्खा सेल आहे ना. सो हाव इट विल लुक. आता इथे हे व्हाईट मी इथे करते, तर लक्षात आलंय बेटा काय झालंय? ते आउटग्रोथ झाली आहे. आता सपोज याची पण मी इथे ना, तर ते आउटग्रोथ करताय. हे असं मीन्स एकच सेल जो ग्रो झालेला आहे. नाव दिस इज व्हॉट बेटा? सो दिस इज व्हॉट ऍक्च्युअली दी युनिसेल्युलर. रूट हेअर्स काय असतात बेटा? युनिसेल्युलर की मल्टीसेल्युलर? दे आर युनिसेल्युलर. एवढं लक्षात आलेलं आहे. सो दे आर युनिसेल्युलर आहे. मग आता बेटा एंडोजेनस की एक्झोजेनस, व्हॉट वर्ड यू विल यूज हिअर? एक्झो. आउटर लेअरच ती बाहेर येते ना, ग्रो होते त्या सेल्सची. सो ते. अँड बेटा दीज रूट हेअर्स दे आर व्हेरी फाईन. फाईन मीन्स व्हॉट?
रूट हेअर्स तुम्ही बघितलेले असणार आहे. दे आर व्हेरी थिन है ना. सो दे आर व्हॉट बेटा फाईन मीन्स एकदम बारीक असतात, डेलिकेट नाजूक असतात, थ्रेड लाईक असणार आहे. अँड फ्रॉम वेअर दे आर अरायझिंग फ्रॉम द इपिडर्मल म्हणजे आउटर मोस्ट लेअर कोणती असते बेटा रूट्सची इपिडर्मिस. रूटच्या इपिडर्मिसला यू आर गोइंग टू यूज द वर्ड इपिब्लेमा. काय वर्ड यूज करायचा इपिब्लेमा. सो इपिब्लेमा और इट इज ऑल्सो नोन एज व्हॉट पिलिफेरस. फिली नाही पिलिफेरस. देन नेक्स्ट इट इज बेटा सेल्स increases surface area. Always remember. See in nutrition chapter we have studied finger like structure. What is that finger like structure in intestine? Villi. There we have studied beta कि villi they increase what surface area for what absorption है ना. surface area for absorption of nutrients. So like that यह रूटचं काम काय आहे बेटा की सॉइल मध्ये जे वॉटर आहे मिनरल्स आहे त्याला ऍब्सॉर्ब करा. So beta these root hairs so they are increasing what surface area for absorption of what beta for absorption of water and minerals. बराबर. So root hairs जे असतात तर they are what area of absorption है ना. ऍक्च्युली हे जे रूट हेअर्स असतात ना बेटा सो दे आर शॉर्ट लिव्ड. त्यांचे लाईफ स्पॅन खूप जास्त नसतात. इट इज ओनली फॉर 10 to 15 days रूट हेअर्सचे. बट आफ्टर दॅट अगेन मग ते वापस न्यू रूट हेअर्स येणार आहेत है ना. सो फॉर दिस शॉर्ट लाईफ स्पॅन यू विल यूज वन वर्ड दॅट इज इफिमेरल. व्हॉट वर्ड यू विल यूज बेटा इफिमेरल. ठीक आहे. सो झालं रिप्लेस्ड बाय 10 to 15 days. So once again about the root hairs. Root hairs are unicellular or multicellular? Unicellular. From where they are arising? From which region? Region of maturation. Next thing beta they are arising from which cells? The epidermal cells. What is another name for epidermis of roots? Epiblema. Then these are how they are beta they are fine thin or they are very thick. They are very fine thin delicate thread like piliferous and they are increasing what surface area for absorption of water and minerals but their lifespan is short है ना. So word it is what ephemeral and what how many days beta 10 to 15 days. After that they are replaced. ठीक है. Now last topic it is what beta related with region of maturation. Region of maturation. So cells of elongation. हे जे cells असतात त्यांच्या लाईफ मध्ये नेक्स्ट स्टेप कोणती असेल बेटा दॅट इज मॅच्युरेशन. सो सेल्स ऑफ इलॉंगेशन ते काय होतात बेटा मॅच्युरेशन मध्ये काय डिफरन्शिएशन आहे. सो डिफरन्शिएट अँड मॅच्युअर इनटू डिफरंट प्रायमरी रूट टिश्यूज. कारण रूट फॉर्म करतोय मग रूट मध्ये डिफरंट टिश्यूज फॉर्म करायचे. जायलम फ्लोएम कॉर्टेक्स हे सगळे फॉर्म करायचे लाईक कॉर्टेक्स एंडोडर्मिस जायलम फ्लोएम एक्सेट्रा. हे कुणापासून फॉर्म होतात ह्या रिजन मधल्या सेल्स पासून. बरोबर. अँड आफ्टर दॅट दे फिक्सेस द प्लांट बॉडी इनटू सॉइल बिकॉज याच्या वरती ही सॉइल असते आणि इथे वरती कोण असणार आहे बेटा शूट सिस्टम इज देअर. सो हु इज फिक्सिंग द रूट बॉडी इनटू और प्लांट बॉडी इनटू सॉइल. फिक्स कोण करणार आहे मॅच्युअर कोण आहे हा वाला रिजन आहे. सो ते आहे. अँड देन इट इज फॉर व्हॉट conduction of absorbed what beta substances. Why this word is there conduction of absorbed substances. बेटा ज्यावेळेस तुम्ही आता सपोज हा जो आता दिस प्लांट है ना इफ यू सी दिस वन तर आता इथे आहे ना तर इथे सॉइल आहे. सॉइल मध्ये वॉटर आहे मिनरल्स आहे है ना. तर वॉटर अँड मिनरल्स दे आर ऍब्सॉर्ब्ड बाय हुम रूट्स. मग रूट्स मध्ये आलं तर वॉटर मिनरल्स इथे आलं मग इथून ते वरती काय होत आहे कंडक्ट. व्हॉट वर्ड यू विल यूज कंडक्ट. सो कंडक्शन काय करतात बिकॉज ह्या शूट सिस्टीम इट ऑल्सो रिक्वायर्स वॉटर अँड मिनरल्स ना. सो दॅट इज वाय. सो कंडक्शन ऑफ वॉट बेटा वॉटर अँड मिनरल्स और ऍब्सॉर्ब्ड सबस्टान्सेस. कंडक्शन कशाच्या थ्रू होईल बेटा ट्रान्सपोर्ट कशाच्या थ्रू होत आहे जायलम अँड फ्लोएमच्या थ्रू है ना. सो कंडक्शन कोणता रिजन घेतलाय मेन वाला that is region of maturation and second it is what beta so झालं ते. and lateral roots develop from here. lateral roots है ना. हे वाले जे रूट्स येतात आहे ऍक्च्युली हे इथे त्यांनी दाखवलंय बट हे जे लॅटरल रूट्स असतात ते लॅटरल रूट्स दे अराइज फ्रॉम
region of maturation they are saying. ठीक है, so here we will stop. Do this properly. Lateral roots arise from region of maturation.